नवरो वयो ती काय म्हणते मनातून, दिसाया तो कस पण दिसो, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे. गोरा असो वा काला असो, गोरा असो वा काला असो, गोरा असो वा काला असो, संत असो वा महंत असो, संत असो वा महंत असो, संत असो वा महंत असो, आता बुवा असो वा बाप्या असो, बुवा बाप्या असो, बुवा असो वा बाप्या असो, दिसाया तो कस पण दिसो, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे, मला लगीन कराव पाहिजे, तुझ्या सारा नवरा पाहिजे. झालं बाबा, ती काय सांगते नारदी त्या ब्राह्मणाला, कसा का असेना पण मला जो नवरा पाहिजे तो तुझ्यासारखाच पाहिजे. आता शेवटी काय, ब्राह्मणाचं आणि तिचं लग्न झालं. काय म्हणते बघा तो ब्राह्मण, ब्राह्मणाचं आणि नारदीचं झालं लग्न, विलासात दोघही झाली मग्न. पोर बाळ झाली नारदीला 60 पोरं झाली. त्या नारदीला ब्राह्मणापासून 60 पोरं झाली. म्हणून म्हटलं जातं की नारद 60 पोरे व्याला. नाही तर माझ्या बरोबर एकदा डबल बारी असताना एका बुवान मला सांगितलं ना, काय नाही बुवा म्हणे 360 पोरा झाली. मी ते का सगळं अध्याय वगैरे पटवून सांगलंय. ब्राह्मणापासून झाली 60 पोरा आणि तरी पण कोणाक विश्वास पटत नसत ना, तर सिद्धांत बोध अध्याय 2 वाचायचा. काय बघा झालं, पोर बाळ झाली नारदीला 60 आणि कसा काढता काढता नारदीची झाली पुरे वाट. समजा चुकून हिने जर विचारले नाही असतं ह्याच्यापासून झाली काय पोरा, तर काय सांगितलं असतं तुमचं. आता नवराने बायकोचा झाला मोठा भांड, नारदीला वाटलं वाईट, ती गेली घेऊन तोंड. आता नारदी बिचारी कंटाळली हो. आता 60 पोरा झाली म्हटल्यानंतर काय थोडी थोडकी आमच्या बुवांका तिची कल्पना असतात, 2 पोरा झाल्यानंतर माणसाची काय परिस्थिती असते. आता ही 60 पोरा सांभाळताना नाही काय असंच झालं. एकदा एक बिचारी बाई लग्न झालेली, तिचा नवरा खरोखर टेन्शन मध्ये होता. म्हणजे मगाशी बुवानी सांगल्याप्रमाणे एकदम जवळजवळ क्रॅक होण्याची पाळी. ते भेटला बोलता बोलता सांगायला लागला, काय म्हणे बुवा सांगू. मी म्हटलं का बुवा असं काय एवढं तुला टेन्शन तरी कसं. तर म्हणे काय बुवा तुम्हाला सांगू, माझी बायको ज्यावेळेस पहिल्यांदा गरोदर होती त्यावेळेस काय तुम्हाला सांगू, एक छानसा मुलगा झाला. पण दुसऱ्या वेळेस ज्यावेळी ती गरोदर होती त्यावेळी ती पांडव प्रताप पुस्तक वाचत होती. आणि पांडव प्रताप पुस्तक वाचता वाचता ज्यावेळेस तिचा तो काळ जवळ आला प्रसूतीचा, त्यावेळेस काय बुवा तुम्हाला सांगू, तिला 5 पुत्र झाले. आता पांडव प्रताप वाचल्यामुळे म्हणतो तिला 5 पुत्र झाले. मग आता तुला म्हटलं एवढं टेन्शन कसं रे. आता तुम्हाला म्हणतो बुवा काय सांगू, आता सुद्धा ती गरोदर आहे आणि सध्या ती महाभारताची कथा वाचते, त्यात ते कौरवांचा विषय वाचते. तशा प्रकारे आता ही 60 पोरं नारदीला झाली म्हटल्यानंतर ह्या 60 मुलांची खस्ता काढता काढता ही नारदी एकदम कंटाळली आणि शेवटी काय, ह्या दोघांचा भांड होऊ लागला. हा ब्राह्मण नवरा तिला टाकून बोलू लागला. आता पूर्वीचे मोठे मोठे थोर लोक, थोर राजे ह्या नारीमुळे कसे संकटात पडले, याचा पाडा सुद्धा या ब्राह्मणाने वाचून दाखवला. आता या अवतारात सुद्धा विष्णूच्या ज्यावेळेस विष्णूने मोहिनी रूप घेतलं त्यावेळी सुद्धा विष्णू सुद्धा पुरुष, पण मोहिनी रूप घेतलं त्यावेळी विष्णू सुद्धा गरोदर होते. माहिती आहे काय कोणाला, बुवांना माहिती नसलं तर सांगतो. विष्णू सुद्धा त्यावेळी मोहिनी रूप घेतलं त्यावेळेस गरोदर होते. भोगलेन कोणी,
रुक्मांगद राजा. आणि मग हा नारद बघा किती पोचलेला असेल. त्यावेळी त्याने सांगितलं, ज्यावेळी तो पुन्हा विष्णू अवतार घेतला, विष्णू रूप घेतलं मोहिनीने, त्यावेळी सांगितलं काय की तू गरोदर आहेस, तुला माहिती आहे का याबद्दल? तो म्हणतो बाबा मी गरोदर आहे, तुका कसा कळला? तो म्हणतो नाही तू गरोदर आहेस. गरोदर आहेस म्हटल्याबरोबर विष्णूने डाव्या पायाचा अंगठा झाडला, त्याबरोबर त्याच्यातून एक क्वार बाहेर पडला. माहिती नसेल बुवाना म्हणून सांगतो, आपल्याला काय सगळ्या भक्तांना जर माहितीच आहे, वादत नाही म्हणून सांगतोय. बघा त्या ब्राह्मणाचा नारदीचा मोठा झगडा झाला, भांड झाला, आणि ती मग नारदी तिथून गेली. नारदी गेली, आता म्हणजे काय शिल्लक राहिलं का आपलं? ती नदीवर गेली, यमुना नदीवर गेली. आता म्हणतो पाण्यात म्हणते जीव द्यायचा आणि एकदाचं आपलं आयुष्य संपवायचं. मग ती नदी किनारी गेली आणि काय करते बघा नारदी. नदी किनारी गेली ती पाण्यात मारी उडी, नदी किनारी गेली ती पाण्यात मारी उडी. वाचव मजला देवा, वाचव मजला देवा, म्हणे येता पाणी तोंडी, पाणी तोंडी. नदी किनारी गेली ती पाण्यात मारी उडी, नदी किनारी गेली ती पाण्यात मारी उडी, नदी किनारी गेली ती पाण्यात मारी उडी. हो, काय केलं बघा, नारदी गेली. नारदी हात जोडून कृष्णाला विनंती करते, देवा करुणा करा, जगदीशा नको रे बाबा हे स्त्री सुख. मी तुझ्या स्त्रियांची अभिलाषा केली, पण मला त्यातलं काय ते समजलं. मी आता तुझी क्षमा मागतोय. आता तिन्ही लोकात भ्रमण करणारा मी नारद, मी एवढा श्रेष्ठ, पण ह्या केवळ नारीमुळे माझी काय हालत झाली. आता ह्याने काय केलं, पाण्यात उडी मारली आणि वरती आला. नारद आला आणि विष्णूच्या पायावर लोटांगण घातलं. पायावर लोटांगण घातलं आणि नारदाचा आता पूर्ण भ्रमनिराश झाला. आणि तो काय सांगतोय तेथील देवांना, आणि स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गातील देवांना सुद्धा काय सांगतोय. भरला मायेचा बाजार उवारी, भरला मायेचा बाजार उवारी, भरला मायेचा बाजार उवारी, भरला मायेचा बाजार उवारी. सर्वदावी चमत्कार श्रीहरी, सर्वदावी चमत्कार श्रीहरी, सर्वदावी चमत्कार श्रीहरी, सर्वदावी चमत्कार श्रीहरी. झालं संतोष सर्वांना, बोल जय जय राम हरी. झालं संतोष सर्वांना, बोल जय जय राम हरी. झालं संतोष सर्वांना, बोल जय जय राम हरी. अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय, 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 अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय. व्याघ्रवाडा गाय सापडली, व्याघ्रवाडा गाय सापडली, अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय, अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय, अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय. कसा बाते आळी मांडिले प्रमाण, कसा बाते आळी मांडिले प्रमाण, कसा बाते आळी
वसवनाजियान तया गाई वसवनाजियान तया गाई वसवनाजियान तया गाई वसवनाजियान तया गाई मोतियाचे गोणी माळी ओळीने दी 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 पुसती केवड्या पाझरी हो पुसती केवड्या पाझरी हो पुसती केवड्या पाझरी हो पुसती केवड्या पाझरी हो व्याघ्र वाड्या सापडली व्याघ्र वाड्या सापडली अभक्ताचे गाणे साधू म्हणजे गाय अभक्ताचे गाणे साधू म्हणजे गाय अभक्ताचे गाणे साधू म्हणजे गाय केळी आणि बोरी वसती शेजारी 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 संवाद कोणे परी घडे येथे 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 तुका माणगीर केली कारल्याची तुका माणगीर केली कारल्याची तुका माणगीर केली कारल्याची तुका माणगीर तुका गरे मग मध बनी दानी रे सन आ आ तुका माणगीर केली कारल्याची तुका माणगीर केली कारल्याची तुका माणगीर केली कारल्याची शुद्ध गोडी कैसी वसे येते 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 व्याघ्र वाड्या गाय सापडली व्याघ्र वाड्या गाय सापडली अभक्ताचे गाणे साधू म्हणजे गाय अभक्ताचे गाणे साधू म्हणजे गाय अभक्ताचे गाणे साधू म्हणजे गाय साधू म्हणजे गाय साधू म्हणजे गाय. आता खऱ्या अर्थानं पूर्ण रंगत झालेली आहे आणि एवढ्या उत्तरात्री सुद्धा आपण इथं थांबलात त्याबद्दल मी प्रथम या दोन्ही भजनी मंडळातर्फे आपले आभार मानतो. आणि आपण सगळेच उत्सुक आहात की नागवेकर बुवा आता काय उत्तर देत आहेत.
आणि किती उच्चांक गाठतायत हे ऐकण्यासाठी तुम्ही मुद्दाम थांबलेले आहात. मला खात्री आहे आणि मला खात्री आहे की शिरसेकर बुवांना नागवेकर बुवा नक्कीच उत्तर देणार आहेत आणि तेवढ्याच चढ्या आवाजात देणार आहेत. पण अर्थात पुढे जाऊन मी असं म्हणेन, ही जरी स्पर्धा असली, ही चढाओढ असली, तरी ही मैत्रीपूर्ण चढाओढ आहे. कुठेही गेलं तरी नंतर आपल्याला हातात मिळवावाच लागतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की शिरसेकर बुवांनी माननीय भरत बुवांच्या पायाला हात लावला. अरे इथं या माणसांची, या कलाकारांची खरी जाण होते, त्यांची उंची कळते. इथं भांडायचं, इथं शिव्या द्यायच्या, खूप बोलायचं, खूप मजा येते. रात्र जाते, कधी रात्र संपते कळत नाही. अशा कित्येक रात्रीसाठी आपण थांबलेलो असतो. अशी खूप खूप भारुड हे भजनं, हे कुठली कला, आपली कला आहे, कोकणातली कला ही अशीच चढत्या क्रमानं जिवंत राहणार आहे. आपण म्हणत होतो की मध्ये नमन, जागडी वगैरे आपल्या लोककला संपुष्टात आल्या, पण नाही आहे. आणि आज मला असं वाटतंय की एवढ्या संख्येनं जेव्हा लोक 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत हा डबल बारीचा सामना बघतात, तेव्हा असं वाटतं की आणखी कितीतरी वर्ष आपल्या ह्या लोककला जिवंतच राहणार आहेत आणि त्या जिवंत राहतील जोपर्यंत हे आपले असे तरुण बुवा, आता बुवाच म्हटलं पाहिजे ना, भजनी बुवा आहेत ते, आणि ह्यातले पारंगत आहेत, हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही कला ती जिवंत ठेवणार आहेत. पुनश्च एकदा मी आपणा सर्वांच्या वतीनं नागवेकर बुवांना शुभेच्छा देतो. त्यांच्या या दोघांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपणा सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि आपला फार वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी आपली दुसरी सणसणीत चढत्या क्रमाची बारी सुरू करावी. धन्यवाद. श्री पंढरीनाथ महाराज. आता बुवानी मला सांगितलं की तुम्ही आपल्या गुरुचं नाव घेतलंच नाही. मी माझं गुरु प्रत्यक्ष इथेच आणला. बघा, आई वडील हे स्वतःचे गुरु असतात. माझे देखील तेच. दारी असता कल्पवृक्ष, का तू दारोदारी भीक मागशी. काय झालं, ह्या बुवांचे वडील देखील बुवाच आहेत, तरी देखील हे 3 in 1, म्हणजे पहिले ते, नंतर परबुवा आणि नंतर मग पांचाळ बुवा. हे 3 in 1 कॉकटेल. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हो, बुवानी काय सांगितलं, वळंबोळ काढलंय नाही तोपर्यंत. आता ह्यो भंडारी, पण भंडाऱ्याक आपला हत्यार काय असतं आता माहिती नाही. भंडाऱ्याचा मुख्य हत्यार म्हणजे आवत. आवत या सगळ्यात जेवढी धार तेवढी सुताराच्या कसल्या वस्तूक नाही. सुताराच्या कसल्याही वस्तूक नाही. वळंबो काय करणार, वळंबो आणून काय करणार ह्यो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हा, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जेवढा जेवढा सांगत गेलोय ना, तेवढा तेवढा सगळा सांगू गावा तुमका, प्रत्युत्तर द्यायचं हवं ना. आता बुवानी माझ्या मेंदूची किंमत केली 10 लाख रुपये. बरोबर हा, चुकलेलं नाही. कारण लोकमान्य टिळक हे आपल्या
रत्नागिरीचे, आणि त्यांचा मेंदू परदेशात देखील मागत होते का? अशी बुद्धिमान माणसं आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, म्हणून त्यांचा मेंदू जास्त किमतीचा आहे. आणि ह्याचा मेंदूची काय किंमत किलोवर पण कोण घेणार नाही. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा राजापुरात पहिली वकार काढल्याने त्यांनी. का काढल्याने माहिती आहे काय? राजापुरातले हे फुटीर, राजापुरातले हे फुटीर ते इंग्रजांनी सामील झाले, म्हणून इंग्रजांनी आपलं राज्य केलं. हे असलेले जन्मास आले म्हणून. आणि बुवाने आंब्याचा विषय काढल्याने म्हणतो देवगडचा आंबो सगळ्यात मोठो. बुवा समुद्रापासून जवळजवळचे जे गाव आहेत त्या सगळ्या आंब्यांची चव ही अतिशय बेमालूम आहे. आणि व इथल्या बिटकी चव तर अतिशय सॉलिड आहे. का? त्यात सगळा मांस भरलेला असता, कसा रस, हा सगळा रस इकडे भरलेला. ह्या रसाची चव जर घेतलीस ना तर तृप्त होऊन जाशील. म्हणून जो आता पळूक लागलास ना तो पळून नका जाऊ, इकडे या, मी तुमका ज्ञानामृत देतोय माझ्याकडचा रस, आमरस माझ्याकडे हा तो देतोय, आणि त्या आमरसात तुम्ही नक्कीच चांगले होणार. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. आता बुवाने प्रश्न घातलेला हा, त्याचा उत्तर द्यायला पाहिजे आपण. बुवानी रामाने जो बाण सोडला म्हणून सांगितलं ना, समुद्राजवळ उभा होता. कारण काय? लंकेत जायचा होता, त्याला सेतू बांधायचा होता, त्यामुळे त्याला वाट पाहिजे होती. समुद्र हटेना म्हणून त्याने बाण उचलला. आणि बाण उचलला तो कशासाठी? समुद्राला आटवून टाकण्यासाठी. बघा रामाची ताकद किती होती ती. समुद्राला आटवून टाकण्यासाठी बाण उचलला. त्यावेळेला समुद्र श्रीराम प्रभूंना शरण आला आणि सांगतोय कसा बघा, तुम्ही जे ब्रह्मास्त्र उचलला आहात, तुम्ही जे ब्रह्मास्त्र हातीमध्ये घेतला आहात ना, ते उत्तर दिशेला टाका. याचं कारण काय? तिथे मरुदैत्य माजलेला आहे आणि त्या मरुदैत्याचं खंडन करून टाका, मुंडन करून टाका. कारण तो दैत्य तिथली आपली समुद्र संपत्ती संपूर्ण खाऊन टाकतोय. आलं? रामाने उत्तर दिशेला बाण सोडला आणि तिथला समुद्र संपूर्ण आटवून टाकला. असं ह्या बुवांचं प्रश्नाचं उत्तर आहे. आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती आपल्या भारुडाची. आता भारुड आम्ही चालू करतोय.
भारुड आहे विष्णूचा 10वा कलंकी अवतार. हे भारूड काल्पनिक आहे. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. भ्रष्टाचार अत्याचार देश होर पळला, देश होर पळला. परकीय घुसखोरांनी देशा पोखरला, देशा पोखरला. पाहुणी नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. संस्कृती गेली लयाला, समाज बिघडला, समाज बिघडला. हाल पावेना देशाचे देव कोठे झोपला, देव कोठे झोपला. पाहुणी नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. अशी देशाची दैना कशी जाहली पाहून नारदाला चिंता मोठी लागली. हो, नारदाला चिंता लागली देशाची दैना बघून. काय झालं, नारद पृथ्वी भ्रमण करता 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 भारतामध्ये आला आणि भारतातली ही अशी हलाखीची परिस्थिती बघून नारदाला अतिशय वाईट वाटलं आणि थेट तो विष्णुलोकी गेला. आणि विष्णूला काय म्हणतो बघा, उठ वैकुंठीच्या राजा फार वेळ झाला. उठ वैकुंठीच्या राजा फार वेळ झाला. आली नारदाची स्वारी तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला. उठ वैकुंठीचा राजा फार वेळ झाला. उठ वैकुंठीचा राजा फार वेळ झाला. आली नारदाची स्वारी तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला. उठ वैकुंठीचा राजा. युगे युगे गेले धडाधड कलियुगाता वघड. माय लक्ष्मी टकली तुझ्या पायांतळी, तुझ्या पायांतळी. उठ वैकुंठीचा राजा फार वेळ झाला. उठ वैकुंठीचा राजा फार वेळ झाला. आली नारदाची स्वारी तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला. उठ वैकुंठीचा राजा. अशा प्रकारे नारदाने विष्णूला जागा केलं. विष्णू जागा झाल्यानंतर नारदाला बघितल्यानंतर म्हणतोय, अरे ये ये नारदा ये. अरे माझा प्रिय भारत देश कसा आहे. प्रिय भारत देशाबद्दल विचारल्यानंतर नारद सांगतोय बघा, लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान. लंदन देखा, पॅरिस देखा और देखा जापान. इसी जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. ये दुनिया ये दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. I love my India, I love my India, I love my India, I love my India.
बघा काय झालंय माहितीये काय, तुमच्या भारत देशामध्ये फक्त आय लव्ह माय इंडिया, आय लव्ह माय इंडिया एवढंच म्हणतात आहेत. भारताबद्दल प्रेम, सहानुभूती हे सगळं लयास गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो ते ऐका. झोपू नका उठा उठा देश वाचवूया, झोपू नका उठा उठा देश वाचवूया. नका उठा उठा देश वाचवूया, नका उठा उठा देश वाचवूया. अंधाधुंदी माजलिया पोखरला देश, धुमाकूळ घालतो तिथे भ्रष्टाचारी राक्षस. भ्रष्टाचारी राक्षस, भ्रष्टाचारी राक्षस. अंधाधुंदी माजलिया पोखरला देश, धुमाकूळ घालतो तिथे भ्रष्टाचारी राक्षस. भ्रष्टाचारी राक्षस, भ्रष्टाचारी राक्षस. घुसखोरी करते तिथे हद्दीवरती राक्षस, घुसखोरी करते तिथे हद्दीवरती राक्षस. हत्तीवरी राक्षस, हत्तीवरी राक्षस. उरली सुरली संस्कृती जाईल हो अस्ताला, साधू संतांचा देश जाईल हो लयाला. विश्वंभरा अवतार धरा, दुष्टाची दुष्टनीती, दुष्टाची दुष्टनीती खेचून काढूया. नका उठा उठा देश वाचवूया, नका उठा उठा देश वाचवूया, नका उठा उठा देश वाचवूया. अशा प्रकारे भारतामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार, घुसखोर हे राक्षस अतिशय माजलेले आहेत. तर त्यांचा नायनाट सगळा केला पाहिजे म्हणून तुम्हाला अवतार धारण करावा लागेल. आता अवतार घ्यावा लागेल म्हटल्यानंतर नारदाला विष्णू सांगतो बघा, मत्स्य अवतारे अवतारे अवतार घेतो मी नारदा. मत्स्य अवतारे अवतारे अवतार घेतो मी नारदा. दैत्य काडी शोधून, दैत्य काडी शोधून करी त्यांचा चेंदा मेंदा. अवतार घेतो मी नारदा, अवतार घेतो मी नारदा. काय सांगितलं नारदाला? मत्स्य अवतार घेतो. नारद म्हणतो ह्या अवतारात तुझा काय उपयोग होणार नाही. कोणतरी एखादा पागला घेऊन येत आणि सकाळी म्हणत बरा झाला गावला एक मासा. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते आहे, अरे काय नारदा, अरे ह्या अवतारामध्ये वेदांचं शोधन केलं होतं, शंकासुराला मारलं होतं. अगं माते, पण त्या वेदांना विचारतोय कोण? ज्यांच्या घरात तू पहिल्यांदा जाशील ना त्याच्या घरात हिरोईन तो फोटो पहिलो दिसत. तेव्हा तिथे वेदांना कोण विचारत नाही, वेदांना सगळे विसरलेले आहेत. अरे मग कच्चे अवतार घेतो, लगेच विष्णू सांगतोय मध्येच बोलून. कच्छ घ्या किंवा मत्स्य घ्या, अवतार हे बघा जातील वाया. कच्छ घ्या किंवा मत्स्य घ्या, अवतार हे बघा जातील वाया. कच्छ घ्या किंवा मत्स्य घ्या, अवतार हे बघा जातील वाया. पाळपुड्या आहेत तिथं झाले सारे आता देश प्रगत. झाले झाले आता देश प्रगट, झाले झाले आता देश प्रगट. कच्छ घ्या किंवा मत्स्य घ्या, अवतार हे बघा जातील वाया. कच्छ घ्या किंवा मत्स्य घ्या, अवतार हे बघा जातील वाया. अशा प्रकारे नारदाने प्रत्येक गोष्ट विष्णूची हाणून पाडली. आणि एवढ्यात विष्णू ताडकन उभे राहिलेत आणि म्हणतात बघ कसे ते, याहू याहू. आता कोणी मला जंगली म्हणा, आता कोणी मला जंगली
नातर पागल मजनू म्हणा, नातर पागल मजनू म्हणा, नाहीतर पागल मजनू म्हणा, नाहीतर पागल मजनू म्हणा. याहू. अशा प्रकारे हे विष्णूने बोंब मारल्याबरोबर नारद काय सांगतो बघा, ही तुम्हाला कुठली अवकळा आठवली उड्या मारायची? अहो खाली तुमच्या शेष आहे, त्या शेषाला दणके मिळतात आहेत, त्याचा काय विचार करताय की नाही तुम्ही? हा तेवढ्यात मग शांत स्वरूपामध्ये विष्णू काय म्हणतात बघा, गडगडतील नभ कडकडतील स्तंभ भक्तांसाठी जाऊन या होईल मी प्रगट नरसिंह अवतार घेईन दैत्य काढीन मी पाडून नरसिंह अवतार घेईन दैत्य काढीन मी पाडून. हिरण्यकश्यपू दैत्य फार माथला, बाळ प्रल्हादासी चळू तोला घाला, नरसिंह रूप घेऊन प्रगटलो मी तत्क्षणी, धार धार नकाने दैत्य काळला फाडून गडगडतील नभ गडगडतील स्तंभ भक्तांसाठी धावून या होईल प्रगट नरसिंह अवतार घेईन दैत्य काळ मी फाडून नरसिंह अवतार घेईन दैत्य काळ मी फाडून नरसिंह अवतार घेईन दैत्य काळ मी फाडून. हो. अशा प्रकारे नरसिंह अवतार मी धारण करीन. तेव्हा विष्णूला नारद काय सांगतो बघा, अरे बा नरसिंह अवतार तू धारण करणार म्हणतोस, म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा नरसिंह म्हणजे सिंह. आता तू अशा विचित्र अवस्थेमध्ये असताना काय होईल तुझी परिस्थिती माहिती आहे काय? परग्रहावरील कोणतरी आलेला आहे म्हणून अमेरिका पहिला तिथे येईल आणि तुला वेगवेगळ्या अस्त्रांनी मारून टाकतील. तेव्हा ह्या असले कसले तरी अवतार घेऊ नको. अतिभव्य तुझं ते नरसिंह रूप बघून सगळा हाच विचार करतील, म्हणजे अतिभव्य रूप माझा बघून हा विचार करतील म्हणतोयस. मग मी छोटासा नन्नासा वामन मी अवतार घेतो रे, छोटासा नन्नासा वामन मी अवतार घेतो रे, छोटासा नन्नाचा वामन मी अवतार घेतो रे, छोटासा नन्नाचा वामन मी अवतार घेतो रे. दैत्यांचा जो राजा बळी पातळी झाडीला रे, दोन पाऊले विष्णू पिले कुणाला कळले रे, तिसरे पाऊली बळीला पातळी झाडीला रे. छोटासा नन्नाचा वामन मी, छोटासा नन्नाचा वामन मी, छोटासा नन्नाचा वामन मी. वा 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 वा, काय मात्र शक्कल लढवली सा. छोटासा नन्नासा वामन मी म्हणजे इटुकला बिटुकला होणार आणि मग ह्या अत्याचारी भ्रष्टाचारी आणि घुसखोरी राक्षसांना तू मारून टाकणार. अरे पण तुझी काय अवस्था होईल माहिती काय? छोटा बच्चा समजून म्हणतील विदूषकाला रे, विदूषकाला. 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 छोटा बच्चा समजून म्हणतील जोकर आला रे, जोकर आला. छोटा आला, जोकर आला, जोकर आला, जोकर आला, जोकर आला. जाऊ दे सरकशीला याला नेऊन सोडा रे, जोकर आला, जोकर आला, जोकर आला, जोकर आला.
समजला तुमची काय अवस्था होईल ती? सर्कशीमध्ये सध्या जोकर मिळत नाहीत, इटुकले बिटुकले, म्हणून तुमची पहिली रवानगी सर्कशीमध्ये होईल आणि मग पुढचं तुमचं जे कार्य हाती घ्यायचं आहे ते सगळं अर्धवट राहील. म्हणजे हे इतके सांगून सुद्धा तुला जर ऐकून घ्यावंसं वाटत नाही, पटत नाही हा विषय, मग फरशी घेऊन येतो आणि सगळ्या ह्या दैत्यांची, ह्या अत्याचारी भ्रष्टाचारी घुसखोरी राक्षसांची मुंडकी उडवून टाकतो. तेव्हा नारद काय म्हणतो बघा, आला परशुराम, आला परशुराम हातात फरशी घेऊन, आला परशुराम हातात फरशी घेऊन, कोणी म्हणती आला लाकूड तोड्या, फॉरेस्टरला सांगून घालते बेड्या, फॉरेस्टरला सांगून घालते बेड्या, फॉरेस्टरला सांगून घालते बेड्या. हो, काय अवस्था होईल माहिती तुमची? फॉरेस्टरला सांगून पहिल्यांदा तुम्हाला बेड्या घालतील आणि मग तुमची ती पुढची अवस्था अतिशय बिकट होईल. तेव्हा तुम्ही हे कसले तरी अवतार घेऊ नका. आता तेवढ्यात त्याला एक अवतार आठवतो बघा, प्रभू रामचंद्राचा. आता श्री राम प्रभू अवतारे, आता श्री राम प्रभू अवतारे, करीन सुसंस्कृत भारत, करीन सुसंस्कृत भारत, करीन सुसंस्कृत भारत. एकच बाणी एकच वचनी, एकच वचनी एकच पत्नी, हम दो हमारे दो करीन शिकवणी, हम दो हमारे दो करीन शिकवणी. आणि ना लोकसंख्या मर्यादित, आणि ना लोकसंख्या मर्यादित, सुसंस्कृत भारत, करीन सुसंस्कृत भारत, करीन सुसंस्कृत भारत. हो, नारदाने सगळं ऐकून घेतलं. म्हणतो कसा, सुसंस्कृत तू भारत निर्माण करणार आहेस आणि एकच पत्नी एकच बाणी, हम दो हमारे दो. अरे व ते जुनं झालं, आता दोनावर तर एकावर आलाय आणि एकावर ना पुढे किती वर जाईल याची काही गॅरंटी नाही. तेव्हा हे कसले तरी फडतूस विचार म्हणजे करू नको. चांगल्यात चांगला विचार, जेणेकरून मी जी परिस्थितीला सांगितली आहे त्या परिस्थितीला उपयोग होईल असे तो विचार काहीतरी कर. तेवढ्यात लक्ष्मीमध्येच म्हणते बघा, कळ लाव्या नारदा तुला का संशय म्हणी माझ्या पतिदेवाचा, कळ लाव्या नारदा तुला का संशय म्हणी माझ्या पतिदेवाचा, विसरला का इतिहास त्यांच्या तू सामर्थ्याचा. लाव्या नारदा तुला का संशय म्हणे माझ्या पतिदेवाचा, लाव्या नारदा तुला का संशय म्हणे माझ्या पतिदेवाचा, विसरला काय त्यांच्या तू सामर्थ्याचा, विसरला काय त्यांच्या तू सामर्थ्याचा. लक्ष्मी काय म्हणते बघा, अरे नारदा, कळीशिवाय तुझा दुसरा धंदा नाही. तंबोर हातात घेणार आणि सगळ्यांची कळी लावी जाणार. भानगडी कशा होतील हे तुझं पहिलं काम. मगाशी नारदाला आपल्या बुवाने सांगितलं नाही की नारद कपडे घालून गेलो होतो. नारद कपडे घालून गेलो होतो. नारद केव्हा कपडे घालता? नारदान केव्हा कपडे चढवले अंगावर बघितलं तुम्ही कुणी? एक गावला पंचा असता अंगावर तेवढंच, आणि हा गळ्यात तंबोर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे त्याच्याकडे दुसरा काय नाही, आणि आपली शेंडी पाठीमागे लोंबता त्याची, हे त्याचा अवतार. तेव्हा या बुवाने झालं नाही की म्हणता नारद कपडे घालून गेलो. या बुवाने माहिती ना वाटता. आता ह्या इथे काय झालं, नारदाने सगळं सांगून सुद्धा ऐकायला तयार नाही. तेव्हा लक्ष्मी सांगते त्याला, अरे नारदा, माझ्या ह्या प्रभू रामचंद्रांच्या अवतारावर तू सुद्धा विश्वास ठेवत नाहीस. अरे त्याने एकच बाणी, एका बाणामध्ये असंख्य राक्षस मारले होते. अरे पण ते एका ठिकाणी होते,
आता ते राक्षस चारी बाजू पसरलेले असत, तेव्हा जिकडे तिकडे गेलेले राक्षस मारणे कठीण आहे, म्हणून हा काय अवतार घेण्याचा विचार करू नका. तेव्हा पुढचा अवतार बघा. आता म्हणतो संधी आल्या, विष्णू म्हणतो संधी आलेल्या. मग काय सांगतो बघा. माना मानव वा परमेश्वर, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, मी स्वामी पतितांचा. भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा, भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, मी स्वामी पतितांचा. योगी म्हणून उपहासावी योगी कर्माचा, योगी म्हणून उपहासावी योगी कर्माचा. बघा विष्णूने काय सांगितलं. कृष्ण अवतार मी घेतो. त्या कृष्ण अवतारामध्ये कित्येक लीला केल्या होत्या. दही दूध चोरलं होतं, राधेंबरोबर रास खेळलो होतो, अशा कित्येक खोड्या मी केल्या होत्या. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते बाबा हा अवतार तुम्ही काय घ्यायचा विचार करू नका. अहो तिथे आतंक माजलेला आहे. सुसंस्कृत सुविचारी असे लोक निर्माण करायचे आहेत. तेव्हा हे कसले तरी विचार करू नका. तेव्हा विष्णू बघा म्हणतो अमृतवाणी ही बुद्धाची, अमृतवाणी ही बुद्धाची, ऐक देऊनी ध्यान, साधण्या या जन्मी कल्याण, साधण्या या जन्मी कल्याण, साधण्या या जन्मी कल्याण. अमृतवाणी ही बुद्धाची, अमृतवाणी ही बुद्धाची, ऐक देऊनी ध्यान, साधण्या या जन्मी कल्याण, साधण्या या जन्मी कल्याण, साधण्या या जन्मी कल्याण. डोंबळ्याचं कल्याण करणार तुम्ही म्हणतो. डोंबळ्याचं कल्याण करणार. काय करणार तुम्ही तिकडे जाऊन. मी स्वतः जाऊन तिथे आलेला आहे आणि तिथली परिस्थिती तुम्हाला सांगतोय. म्हणजे हाताबाहेर गेलेली परिस्थिती तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही असला विचार करताय. आता बाबा शेवटचो अवतार शिल्लक राहिलो हा. कुठला. कलंकी अवतार घ्यायचा शिल्लक राहिलेला. तेव्हा तो अवतार घेतल्याशिवाय काय पर्याय नाही. तेव्हा विष्णू सांगतो बघा भ्रष्टाचार काढीन मोडून, सृष्टी टाकीन बुडवून, दैत्यांची उडवीन दाणादाण. भ्रष्टाचार काढीन मोडून, सृष्टी टाकीन बुडवून, दैत्यांची उडवीन दाणादाण. धावा अवतार कलंकी मी घेईन, धावा अवतार कलंकी मी घेईन, धावा अवतार कलंकी मी घेईन, धावा अवतार कलंकी मी घेईन. जा नारदा, जा नारदा, जा नारदा, जा पुन्हा तू सृष्टीवर किती अत्याचारी घुसखोरी येऊन जा तू नवतरी, मोजून ये तू जालवतरी, यादी त्यांची तू तयार कर, मग मी घेईन
अवतारी भ्रष्टाचार काढीन म्हणून सृष्टी टाकीन बुडवून दैत्यांची उडवीन दाणादाण भ्रष्टाचार काढीन म्हणून सृष्टी टाकीन बुडवून दैत्यांची उडवीन दाणादाण जावा अवतार कलंकी घेईन जावा अवतार कलंकी घेईन जावा अवतार कलंकी घेईन जावा अवतार कलंकी घेईन मी घेईन. काय झालं नारदाने सृष्टीमध्ये या आगमन केलेलं आहे का तर विष्णूने सांगितलं त्याला तू परत सृष्टीवर जा आणि जे जे राक्षस माजले आहेत त्यांची यादी तयार कर आणि ती यादी मला आणून दे. नारदाने यादी तयार करायचं काम घेतलेलं आहे आणि पहिला नाव ह्या शिरसेकर बुवाचं लिहिलेलं आहे. इथे आपलं हे कलंकी अवताराचं काल्पनिक भारूड भरत सुत यांचं भारूड संपलं. आपले कोकण कलाभूषण कदमबुवा चंद्रकांत कदमबुवा हे स्वर्गवासी झाले. आपल्या ह्या भजनी रांगेमध्ये कुठेतरी थोडीशी पोकळी निर्माण झालेली आहे. तर ह्याच्याबद्दल आपल्याला दुःख झालेलं आहे कारण ह्या कदमबुवानी कदम पांचाळ आणि पाटील या त्रिमूर्तीने जो काय भजनाचा प्रसार केलेला आहे प्रचार केलेला आहे असंख्य शिष्य निर्माण केलेले आहेत आणि हरिनामाची जिकडे तिकडे गोडी निर्माण केलेली आहे. त्याच्यापैकी हे कदमबुवा सध्या स्वर्गवासी झालेले आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल आपण एक स्मृतिगीत म्हणायचं आहे. जान होती ती शान होती जान होती ती शान होती होता कोकणचा अभिमान चंद्रकांत कदमबुवा जरी वैकुंठवासी चंद्रकांत कदमबुवा जरी वैकुंठवासी भजनी जन हळहळतो आजही शब्द उमटती त्या असंख्य मुखातुनी शब्द उमटती त्या असंख्य मुखातुनी डबल बारी भजनाचा आगळाच रंग डबल बारी भजनाचा आगळाच रंग कदमबुवांची तर शैली आगळाच रंग ढंग आगळाच रंग ढंग आगळाच रंग ढंग झोपलेल्या जागा आणून भजनात भजन सम्राट कदमबुवाची ती होती भजनाची ताकद भजनी जन हळहळतो आजही शब्द उमटती त्या असंख्य मुखातून शब्द उमटती त्या असंख्य मुखातून असा बुवा पुढे ओढ नाही असा बुवा पुढे ओढ नाही
नाचत गाती बाजा पेटी वाजवूनी, हसत खेळत नाचत गाती बाजा पेटी वाजवूनी, मोर नाच थुई थुई जसा पिसारा फुलवूनी, पिसारा फुलवूनी, पिसारा फुलवूनी, भाव भाव नकला गमच्या द्वि अर्थ शब्द म्हणती, शब्द म्हणती, शब्द म्हणती, कोकण कलाभूषण पुरस्कार मान मिळवून, कोकण कलाभूषण पुरस्कार मान मिळवून, भजनी जन हळहळतो आजही शब्द उमटती त्या असंख्य मुखाती, शब्द उमटती त्या असंख्य मुखाती, असा बुवा पुढे होणार नाही, होणार नाही, असा बुवा पुढे होणार नाही, होणार नाही, असा बुवा पुढे होणार नाही, होणार नाही. इहलोकीची ती यात्रा परिपूर्ण ती, इहलोकीची ती यात्रा परिपूर्ण ती, अशी पाखरे येती स्मृती ठेवूनी जाती, स्मृती ठेवूनी जाती, स्मृती ठेवूनी जाती, गुणगान त्यांचे मागे जनलोक गाती, जनलोक गाती, जनलोक गाती, आम्हा भजनी बुवांचा तुम्हाला सलाम, सलाम सलाम, सलाम सलाम, आम्हा भजनी रसिकांचा तुम्हाला बुवा सलाम सलाम, सलाम सलाम, मुंबई कोकण वासियांचा तुम्हाला बुवा सलाम सलाम, सलाम सलाम, भरत सुत म्हणतो डबल बारी जिथे जिथे, भरत सुत म्हणतो डबल बारी जिथे तिथे, आठवतील कदम मुवा भासतील तिथे तिथे, भासतील तिथे तिथे, भासतील तिथे तिथे, आठवतील कदम मुवा भासतील तिथे तिथे, भासतील तिथे तिथे, भासतील तिथे तिथे, जनलोक शब्द उमटती त्या असंख्य मुखातून, शब्द उमटती त्या असंख्य मुखातून, असा बुवा पुढे होणार नाही, होणार नाही, असा बुवा पुढे होणार नाही, होणार नाही, असा बुवा पुढे होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. पंढरीनाथ